ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 1 आपण सॉल्व करणार आहोत. त्याचा पार्ट 1 आपण सॉल्व करणार आहे, म्हणजे फर्स्ट 10 प्रॉब्लेम्स मी याच्यात सॉल्व करेल. आणि तुमची आता रिव्हिजन, जर पोर्शन संपला असेल तर तुमची रिव्हिजन पण ह्याच्याबरोबर होऊन जाईल. ठीक आहे, चला तर पहिला आपण सॉल्व करायला घेऊ. सॉल्व द फॉलोइंग. बघा, इंटिजर्सचे प्रॉब्लेम दिलेले आहेत. पहिले -16 इंटू -5. आता इथे जेव्हा मल्टिप्लिकेशन साईन असतं मायनसमध्ये, तेव्हा काय होतं, पहिले प्लस होतं. ते प्लस लिहून घेऊ आपण. आणि 16 5 किती, 80. सो आन्सर काय येणार आहे, +80. त्याच्यानंतर आहे दुसरं सेकंड, 72 डिवायडेड बाय -12. म्हणजे आन्सर काय येणार आहे, ऑफकोर्स मायनसमध्ये येणार आहे. आणि 12 6 72. सो आन्सर काय येणार आहे, -6. टेबल पाठ करून घ्या, ह्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. ॲटलिस्ट 20-25 पर्यंत तरी टेबल पाठ करा. इथे नेक्स्ट आहे -24 इंटू 2. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 2. सो 24ला 2ने डिवाइड केल्यावर मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, 48 येणार आहे. पण साईन काय येणार आहे, मायनस. सो -48. नेक्स्ट बघा, 125 डिवायडेड बाय 5. सो 125 डिवायडेड बाय 5 काय येतं, आणि नॉर्मल आहे, साईन कुठलंच नाही, म्हणजे काय येणार आहे, ॲडिशन, म्हणजे प्लसच येणार आहे साईन. तर कुठलंही प्लस असेल तर कुठलंही साईन येणार तरी चालतं. सो 5ने 125 डिवाइड केल्यावर काय येईल, 5 2 10 आणि 5 5 25. 25. आता -104 डिवायडेड बाय -13. म्हणजे मायनस परत काय झालं, प्लस झालं. प्लसमध्ये आन्सर येणार आहे. आणि 13 8 104. सो आन्सर येणार आहे +8. त्याच्यानंतर 24 इंटू -4. म्हणजे आन्सर काय येणार आहे, मायनसमध्ये. आणि 25 4 इज 100. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. चला, सेकंड क्वेश्चन काय आपला, फाइंड द प्राईम फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स अँड देअर LCM अँड HCF. तर पहिले कुठले नंबर्स आहे, 75 आणि 135. तर आधी ह्याचे आपण काय करायचं आहे, प्राईम फॅक्टर्स काढून घ्यायचे. ते काढून घेऊ आधी. 75 अँड 135. आता प्राईम फॅक्टर्स म्हणजे काय, प्राईम नंबर यूज करूनच आपण ह्याला डिवाइड करायचं आहे. तर पहिला कुठला येईल, आता हे 7 + 5 म्हणजे 12 होत आहे. म्हणजे 3ने आपल्याला याला डिवाइड करता येईल. सो पहिला नंबर घेऊया 3. 3 2 6. 3 5 15. त्याच्यानंतर कुठला येणार आहे, 25ला 5नेच होईल फक्त. 5 5 25 आणि 5 1 5. हे 75चे आले. आता 135चे घेऊयात. 5 + 3 इज 8 अँड 8 + 1 इज 9. सो 3नेच होईल ह्याचा पण. सो 3 4 12. 3 5 15. 4 + 5 इज 9. म्हणजे परत 3ने होईल. 3 1 3. 3 5 15. अगेन 3ने. 3 5 15 आणि 5 1 5. सो हे फॅक्टर्स आपल्याला मिळाले दोन्हीचे. आता ह्याच्यातून आपल्याला पुढे काय फाइंड करायचं आहे, देअर LCM अँड HCF. पहिले HCF लिहून घेऊ. आधी याचे नंबर लिहून घेऊया. 75 इज इक्वल टू, फॅक्टर्स लिहून घेऊ आधी. 3 × 5 × 5. आणि 135चे काय आहेत, 3 × 3 × 3 × 5. मग HCF काय येणार आहे याचा, कॉमन नंबर्स फक्त, हायेस्ट कॉमन फॅक्टर. सो कुठले आहेत, 3 आहे आणि 5 आहे. ठीक आहे. सो HCF काय येईल, 3 × 5 इज इक्वल टू 15. त्याच्यानंतर LCM काय येईल, LCM सगळे कॉमन. आता 3 आणि 3 इथे कॉमन आहे. सो 3 एकदा येईल. त्याच्यानंतर 5 आणि 5 एकदा कॉमन आहे. सो 5 येईल. आणि त्याच्यानंतर उरलेले नंबर येतील. उरलेले काय आहेत मग, येस, रिमेनिंग कुठले आहेत, 3 × 3 × 5. सो × 3 × 3 × 5. सो याचा आन्सर येतं आहे 675. नेक्स्ट बघूया सेकंड नंबर. चला, सेकंड नंबरमध्ये आहे 114 आणि 76. आधी ह्याचे प्राईम फॅक्टर्स काढून घेऊयात. 114 आणि 76. सो 114 इव्हन नंबर आहे. सो 2 पासून सुरुवात करायला लागेल. सो 2 5 10 आणि 2 7 14. तर 57. 5 + 7 इज 12. म्हणजे 3ने जाईल. 3 1 3. 3 9 27. आणि 19 काय आहे, प्राईम नंबर. सो 19 1 9. एवढे फॅक्टर्स आले 114चे. आता 76चे बघूयात. 2ने सुरुवात करायला लागेल, कारण इव्हन नंबर आहे. 2 3 6. 2 8 16. 2 1 2. 2 9 18.
आणि इथे काय येणार आहे परत मग 19 × 1 = 19. आता ह्याचे फॅक्टर्स लिहून घेऊ आधी. 114चे किती आलेत 2 × 3 × 19 आणि 76चे आलेत 2 × 2 × 19. सो मग HCF काय येणार आहे ह्या दोघांचा. HCF 2 हायेस्ट कॉमन फॅक्टर घ्यायचे जे कॉमन आहेत तो काय आला आहे 2 × 19 म्हणजेच काय येणार आहे 38. आणि LCM काय येणार आहे. आता हे दोन कॉमन आहेत 2 × 19 आणि मग रिमेनिंग काय आहे 3 × 2. सो × 3 × 2. याचा आन्सर येणार आहे 228. चला थर्ड नंबर सॉल्व करूयात. थर्ड नंबर आहे 153 and 187. तर 153चे आधी फॅक्टर्स काढूयात. फाइव प्लस 1 is 6 and 6 + 3 is 9 म्हणजे 3ने डिवाइड होईल. सो 3 × 5 = 15 and 3 × 1 = 3. त्याच्यानंतर कशाने डिवाइड होईल मग 5 + 1 is 6. सो 3ने डिवाइड होईल परत. 3 × 1 = 3, 3 × 7 = 21 and 17 × 1 = 17. हे 153चे आले. आता 187चे बघूयात. 8 + 7 is 15 + 1 is 16 म्हणजे 3ने जाणार नाही, हा डिवाइड होणार नाही 3ने. मग कशाने करायचा हा डायरेक्ट आपण 5ने पण होणार नाही, 7ने होणार नाही, 11ने करून बघूयात डायरेक्ट. 9ने पण होणार नाही कारण ॲडिशन लागते आपल्याला. 9च्या टेबलमध्ये ती ॲडिशन आली तरच 9ने डिवाइड होईल. सो 11 × 1 = 11. इथलं 18 - 11 गेला, किती उरले 7. सो 11 × 7 = 77. सो 17 × 1 = 17. सो ह्याचे फॅक्टर्स मिळाले आपल्याला. हे लिहून घेऊ आधी इथे. 153 = 3 × 3 × 17 and 187 = 11 × 17. आता मग HCF काय येणार आहे ह्याचा. कॉमन काय आहे फक्त 17. सो फक्त 17 HCF येईल. आणि LCM काय येईल जे कॉमन आहे ते आणि बाकी रिमेनिंग नंबर सगळे म्हणजेच 3 × 3 × 11 × 17. तर त्याची मल्टिप्लिकेशन येते 1683. चला फोर्थ वन बघूयात. आता 3 नंबर आहेत फोर्थ क्वेश्चनमध्ये 32, 24 आणि 48. हे प्रत्येकाचे आपण आधी प्राईम फॅक्टर्स काढूयात. 32, 2 × 1 = 2, 2 × 6 = 12, 2 × 8 = 16, 2 × 4 = 8, 2 × 2 = 4 and 2 × 1 = 2. हे 32चे आले. ह्याची तुम्हाला आत्तापर्यंत प्रॅक्टिस झाली असेल, नसेल झाली तर करा ह्याची सारखी प्रॅक्टिस. प्राईम फॅक्टर्सनी LCM आणि LCM काढायची. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 6 = 12, 2 × 3 = 6 and 3 × 1 = 3. हे 24चे झाले. आता 48चे काढूयात. 2 × 2 = 4, 2 × 4 = 8, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 6 = 4, 2 × 3 = 6 and 3 × 1 = 3. ठीक आहे. आता याचे फॅक्टर्स लिहून घेऊ आपण सगळ्याचे. 32चे काय काय आलेत 5 × 2 आलेले आहे. 2 × 2 × 2 × 2. त्याच्यानंतर 24चे काय आलेले आहेत 3 × 2 and 3 × 3. आणि 48चे काय आलेले आहेत 4 × 2 × 3. म्हणजे आता ह्याचा HCF काय येणार आहे. कॉमन बघा किती नंबर आहेत. 2, 2, 2 एकदा येणार आहे. त्याच्यानंतर परत 2, 2 and 2 × 2 × 3 × 2 तरी येईलच. हे बघा 2. आता इथे 2 नाही आहे सो हे घेऊन नाही चालणार. आणि मग नंतर कॉमन काय आहे याच्यामध्ये काहीच नाही आहे. 3 इथे आहे पण इथे वरती नाही आहे. सो फक्त ह्याचा LCM काय येणार आहे 2 × 2 × 2 is 8. आणि LCM काय येणार आहे LCMमध्ये जे सगळे आधी कॉमन आहेत हे आणि मग रिमेनिंग 2 × 2 × 2 आणि मग रिमेनिंग काय काय आहे तिथे हे 2 आणि 2 इथे आहे सो ते एकदा येईल. हा 2 आणि हा 2 मग 3 आणि 3 एकदा येईल आणि हा रिमेनिंग 2. सो × 3 = काय येतं आहे 96.
नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत सिम्प्लिफाय. सिम्प्लिफायमध्ये फर्स्ट काय आहे 322 डिवायडेड बाय 391. म्हणजे ह्याचं आपल्याला काय करायचं आहे फाईंड HCF फाईंड करायचं आहे आणि मग त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म फाईंड करायचा आहे जे आपण HCFच्या लेसनमध्ये केलेलं आहे ते सेम सॉल्व करायचं आहे. आता पहिले आपण काय घेणार मग इथे जो बिग नंबर आहे त्याला आपण स्मॉल नंबरनी डिवाइड करणार. सो 391 डिवायडेड बाय 322. ठीक आहे. सो इथे 322 1 जा 322 येईल. 11 minus 2 is 9. इथे येणारे 8 वरती 8 minus 2 is 6 and 2 minus 2 is 0. 69. आता 69नी कशाला डिवाइड करायचं आहे मग 322ला. सो इथे येणार आहे 322. सो 69 आता मी इथे 69चा टेबल साईडला लिहून घेतला आहे. सो 69 4 जा येतं आहे 276. 276. सो तर हे आपण सबट्रॅक्ट करूया. 12 minus 6 is 6. इथे येणारे 1. 11 minus 7 is किती येत आहे मग 4 and 2 minus 2 is 0. आता 46 कशाला डिवाइड करायचं आहे तर इथे ह्या नंबरला ज्याने आपण डिवाइड केलं म्हणजे हा जो नंबर आला इथे तो 69 आपण इथे घ्यायचा आहे आता परत. सो 69. मग इथे काय येणार आहे 46 1 जा 46 येणार आहे. सो 9 minus 6 is 3. 6 minus 4 is 2. मग आता 23नी परत कशाला डिवाइड करायचं आहे 46ला. ज्याने आपण डिवायझर आहे त्या प्रत्येक डिवायझरला आपण जो नवीन नंबर त्याने डिवाइड करायचा आहे तो डिव्हिडंड म्हणून घ्यायचा आहे. सो 23 इथे येणार आहे 46. सो 23 2 जा 46. म्हणजेच मग हे काय येणार आहे 0. म्हणजे आपल्याला HCF काय मिळालं आहे HCF इज 23. ठीक आहे. सो आता आपण मग इथे लिहायचं आहे खाली सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे ना आन्सर. मग आपण काय लिहिणार परत 322 डिवायडेड बाय 391 इज इक्वल टू आता HCF काय आला त्याला आपल्याला डिवाइड करायला लागेल 322ला. सो 23 अँड 391 डिवायडेड बाय 23. सो इज इक्वल टू येतं आहे हे 14/17. ठीक आहे. चला नेक्स्ट करूयात. सेकंड काय आहे 247/209. आता इथे मग काय करायचं आहे 247 डिव्हिडंड म्हणून येईल आणि 209 डिवायझर म्हणून येईल. ठीक आहे. सो 2 इथे काय येणार आहे पहिले 1 जाच येईल 209. इथे मग 7 minus 9 जाणार नाही. सो इथे काय घेणार आपण 17. 17 minus 9 is 8. मग इथे 3 येईल. सो इथे येईल 38 and 2 minus 2 is 0. मग आता कुठला नंबर घ्यायचा आहे जो डिवायझर म्हणून होता तो नंबर इथे येईल. सो इथे 209. आता 38 5 जा येतं आहे 190. हे तुम्ही रफ वर्क करून बघायचं आहे नंतर. ठीक आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हे पटपट तुम्हाला सॉल्व करून दाखवते आहे. सो इथे येणार आहे 9 minus 0 is 9. इथे 10 minus इथे काय येणार मग इथे 10 येईल इथे 1 येईल. सो 10 minus 9 is 1 आणि इथे 0. सो 19. आता कुठला नंबर घेणार आहे आपण जो डिवायझर म्हणून आहे तो इथे घेणार आहे. सो इथे 38 येईल. सो 19 2 जा 38. सो इथे 0 0 आलं आहे. ठीक आहे. म्हणजे मग आपला HCF काय आला आहे 19. मग आता आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहून घेऊ. सो सिम्पलेस्ट फॉर्म येईल 247 डिवायडेड बाय 209. मग आता याला डिवाइड कशाने होणार आहे 19नी. सो 247 डिवायडेड बाय 19 अँड 209 डिवायडेड बाय 19. सो इज इक्वल टू येतं आहे 13/11. चला थर्ड बघूयात काय आहे 117 डिवायडेड बाय 156. सो पहिले आता कुठल्या नंबरला डिवाइड होणार आहे 156ला 117नी. सो 1 जा येईल 117. 6 मधनं 7 जाणार नाही. सो 16 minus 7 is 9. इथे येणारे 4 4 minus 1 is 3 आणि इथे येणारे 0. सो 39 आता कुठला घ्यायचा आहे आपण 117 इथे येणार आहे. सो 39 3 जा 117 येतं आहे. सो इथे येणार 0. म्हणजे मग आपल्याला काय मिळालं HCF 39. सो इथे मग काय सिम्पलेस्ट फॉर्म काय येणार आहे 117 डिवायडेड बाय 156 इज इक्वल टू 117 डिवायडेड बाय 39 अँड 156 डिवायडेड बाय 39. म्हणजेच मग इथे काय येणार आहे 3/4. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. तर पहिला कुठला आहे 784. सो 784 आता आपण काय करायचं त्याचे प्राईम फॅक्टर्स काढून घ्यायचे. सो 784
4 आहे, इवन नंबर आहे म्हणजे आपल्याला 2ने सुरुवात करायला लागेल. सो 2 3 जा 6, उरला 1, 2 9 जा 18 अँड 2 2 जा 4. परत 2नेच करायला लागेल. सो 2 1 जा 2, एक उरतोय म्हणजे 19 नंबर तयार होतो. सो 2 किती आहे परत, 2 9 जा 18 येईल, परत एक उरतोय अँड 2 6 जा 12, पुढचा नंबर 12 तयार होतो ना तो. सो 2 6 जा 12, परत 2ने घ्यायला लागेल. सो 2 इथे काय येणार, 2 9 जा 18, एक उरला, परत पुढचा नंबर काय तयार झाला, 16. सो 2 8 जा 16, इथे येणार आहे 2 4 जा 8, 2 9 जा 18. आता 49 नंबर आला आहे. 49 कशाने डिवाइड होईल, डायरेक्ट 7ने. 7 7 जा 49 अँड 7 1 जा 7. ठीक आहे, इथपर्यंत कळलं सगळ्यांना. आता ह्याचे फॅक्टर्स लिहून घेऊ आपण. 784 इज इक्वल टू किती वेळ आलं आहे, 2 4 टाईम्स आलं आहे, इंटू 2 इंटू 2, आणि मग 7 किती टाईम्स आलं आहे, 2 टाईम्स. आता आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. सो 784 आपण स्क्वेअर रूटमध्ये टाकल्यावर इथे काय येणार आहे, प्रत्येक हे जे जोडी आहे पेअर त्यातला प्रत्येक एक एक खाली येणार आहे. सो 2 इंटू 2 इंटू 7, म्हणजेच मग स्क्वेअर रूट ऑफ 784 किती येतं, 7 2 जा 14, 14 2 जा 28. चला नेक्स्ट करूया सेकंड. 225. तर 225चे प्राईम फॅक्टर्स काढून घेऊयात. 225. आता इथे 5 आहे, पण आपण आधी ॲडिशन करून बघू, म्हणजे डायरेक्ट 5ने डिवाइड नाही करायचं आपण. 5 + 2 = 7, 7 + 2 = 9, म्हणजे हा नंबर कशाने डिवाइड होईल, 3ने डिवाइड होईल. सो 3 7 जा 21, एक उरतो 22मधनं 21 गेल्यावर, मग पुढचा नंबर काय तयार होतो, 15. सो 3 5 जा 15, परत 7 + 5 काय होतं, 12 होतं. सो 3ने डिवाइड होतो तो नंबर. सो 3 2 जा 6, पुढचा नंबर तर काय तयार होतो, 15, एक राहिल्यावर, आणि मग 2 3 5 जा 15. आता 25 येतं. आता 25 3ने होणार नाही, म्हणजे आपण काय घ्यायचं आहे, पुढचा नंबर 5. सो 5 5 जा 25 अँड 5 1 जा 5, म्हणजे हे फॅक्टर्स आलेले आहेत आपले कशाचे, 225चे. सो ते लिहून घेऊ इथे. 3 2 टाईम्स आलेला आहे आणि 5 2 टाईम्स आलेला आहे. सो आता मग स्क्वेअर रूट आपल्याला घ्यायचा आहे 225चा, म्हणजे मग ह्यातला एक घ्यायचा आणि ह्यातला एक नंबर घ्यायचा स्क्वेअर रूटमध्ये घालताना. सो तो काय येणार आहे, फक्त 3 × 5, म्हणजेच मग स्क्वेअर रूट ऑफ 225 काय येणार आहे, 5 3 जा 15. ठीक आहे, पुढचा बघूयात. पुढचा नंबर आहे 1296. तर ह्याचं थोडंसं मोठं येणार आहेत फॅक्टर्स. तर हे लिहून घेऊयात आपण इथे. 1296, म्हणजे पहिले कशाने डिवाइड होईल, इवन नंबर आहे म्हणजे 2ने डिवाइड होईल. सो 2 पहिले काय येणार आहे, 2 6 जा 12, 2 4 जा 8, एक उरला, 2 8 जा 16. मग परत 2ने सुरुवात होईल, कारण इवन जोपर्यंत शेवटी युनिट प्लेसला इवन नंबर आहे तोपर्यंत 2नेच डिवाइड करत राहायचं आहे. सो 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 4 जा 8, परत 2ने होईल, 2 1 जा 2, परत एक नंबर राहिला म्हणजे 2 6 जा 12, 2 2 जा 4, परत 2ने होईल, 2 8 जा 16, 2 1 जा 2. ठीक आहे, आता 81 झालं. आता थांबायचं. आता 8 वर +1 किती आहे, 9, म्हणजे 3ने डिवाइड होईल. सो 3 2 जा 6, एक इथे 2 उरले, म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला, 21. सो 2 7 जा 21, 3 7 जा 21, मग 27 आहे, म्हणजे परत 3ने डिवाइड होईल. सो काय येणार आहे, 3 9 जा 27, मग परत 3ने होईल, 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. सो एवढे फॅक्टर्स आपले आलेले आहेत, ते लिहून घेऊ आपण. 1296 इज इक्वल टू 2 किती वेळा आला आहे बघा, 4 टाईम्स आला आहे. सो तो लिहून घेऊ आधी. इंटू 3 किती वेळा आला आहे, 4 टाईम्स आला आहे, ते पण लिहून घेऊ. म्हणजे आता ही पेअर बघा कशाची झाली आहे, 2ची पेअर 2 वेळा झाली आणि 3ची पेअर पण 2 वेळा झाली आहे. म्हणजे मग आपण जेव्हा हे स्क्वेअर रूटमध्ये टाकू हा नंबर, तेव्हा किती वेळा येणार आहे आपला, हा 2 इथला एक येईल, इंटू 2 इंटू 3, आणि इथला एक 3, सो इंटू 3, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1296 इज इक्वल टू किती येतं आहे, 3 3 जा 9, 9 2 जा 18, 18 2 जा 36. सो आन्सर आलं आहे 36. चला नेक्स्ट बघूयात फोर्थ आहे 256. सो याचे प्राईम फॅक्टर्स काढून घेऊ. 256. ठीक आहे, परत 2ने सुरुवात करायला लागेल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 16, 2 6 जा 12. सॉरी, हा 5th नंबर मी आधी घेतला, 4th नंबर आपण नंतर सोडवूयात.
5th आधी करू, मग 4th घेते मी. 2025. सो इथे बघा 6 आलं आहे आपलं. त्याच्यानंतर मग काय येणार आहे, 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 पर इथे काय येणार आहे, 2 8 जा 16. त्याच्यानंतर 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. कळलं आहे. म्हणजे मग हे 256चे आपण आता काय लिहून घेऊयात, फॅक्टर्स लिहून घेऊ. सो 256 इज इक्वल टू 2 किती वेळा आलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 टाइम्स आले. 8 टाइम्स फक्त 2 आलेलं आहे. सो ते लिहून घेऊ. सो 2 × 2 4 टाइम्स, 5 टाइम्स, 6 7 अँड 8. सो म्हणजे 2च्या पेअर किती वेळा आल्या आहेत, 4 पेअर झाल्या आहेत 2च्या. म्हणजे मग आपल्याला जेव्हा स्क्वेअर रूटमध्ये आपण 256 टाकू तेव्हा आपल्याला 2 किती वेळा लागेल, 4 टाइम्स येईल. सो आन्सर काय आता आहे, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. सो स्क्वेअर रूट ऑफ 256 इज इक्वल टू 16. ठीक आहे. आता नेक्स्ट मी आता 4 जे राहिलं होतं आपलं ते करू आधी आपण. काय आहे नंबर, 2025. सो याचे फॅक्टर्स काढून घेऊ आधी. 2025. आता बघा ॲडिशन करून बघा. 5 + 2 = 7, 7 + 2 = 9. म्हणजे 3ने डिवाइड होऊ शकतो हा नंबर. सो 3 काय येणार आहे, 3 6 जा 18. मग 2 राहिले म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला, 22. मग 3 7 जा 21. परत एक नंबर राहिला. पुढचा नंबर काय तयार झाला, 15. सो 3 5 जा 15. ठीक आहे. आता परत 3ने हा डिवाइड होतो आहे का नंबर, 7 + 5 = 12 अँड 12 + 6 = 18. सो होतो आहे डिवाइड. परत 3ने होईल. 3 2 जा 6. इथे परत 3 2 जा 6 येईल, एक उरेल. 3 5 जा 15. आता 5 + 2 = 7, 7 + 2 = 9. म्हणजे परत 3ने होतो आहे. सो 3 7 जा 21. पुढे एक 15 तयार नंबर झाला. 3 5 जा 15, 75. परत हा 3ने डिवाइड होतो आहे. सो 3 2 जा 6, 3 5 जा 15. आता 25 होतो आहे का 3ने डिवाइड, नाही होणार. मग आपल्याला डायरेक्ट 5 घ्यायला लागेल. सो 5 5 जा 25 अँड 5 1 जा 5. सो हे फॅक्टर्स आपल्याला मिळाले 2025चे. ते लिहून घेऊ. तर 3 किती टाइम्स आला आहे, 4 टाइम्स. सो 3 × 3 × 3 × 3. आणि 5 किती टाइम्स आला आहे, 2 टाइम्स. म्हणजे किती पेअर तयार झाले आहेत, 3 पेअर तयार झाले आहेत. म्हणजे जेव्हा स्क्वेअर रूट आपण घेऊ 2025 तेव्हा काय येईल, 3 × 3 × 5. म्हणजेच आन्सर काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 225चं 5 3 जा 15 अँड 15 3 जा 45. सो हे मिळालं आपल्या स्क्वेअर रूटचा. आता पुढचा बघा, पुढचा जो ग्राफ दिलेला आहे तुम्हाला 5th क्वेश्चनमध्ये, तो मी ह्याचं ऑलरेडी एक शॉर्ट टाकलेला आहे यूट्यूबवर. तर त्या शॉर्टमध्ये तुम्ही जाऊन तो ग्राफ बघू शकता. कारण तो काय एक्सप्लेन करायसारखं काही नाही आहे, फक्त ते मार्किंग करायचं आहे व्यवस्थित. आणि आपलं ग्राफची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे. सो डायरेक्ट मी 6 नंबर सॉल्व करायला घेते आहे. सिम्प्लिफाय द एक्सप्रेशन्स. कारण तिथे ग्राफमध्ये समजवायसारखं काही नाही आहे, तर तुम्ही तुमचं काढू शकता. एकदम सोपं आहे. हे फक्त एक्सप्लेन करायला लागेल. सो हे करायला घेऊ आपण, सिम्प्लिफाय द एक्सप्रेशन्स. चला फर्स्ट बघूयात आपण काय आहे. 45 डिवायडेड बाय किती आहे ते, 5 + 20 × 4 - 12. चला आता हे आपण सॉल्व करू. आता आपल्याला बॉडमास रूलप्रमाणे आपल्याला काय माहिती की पहिले डिव्हिजन सॉल्व करायची, मग मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन, मग सबट्रॅक्शन. मग आता ही डिव्हिजन आपण पहिले सॉल्व करू, मग हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करू खाली घेताना, आणि मग पुढचं सॉल्व करू. सो 45 डिवायडेड बाय 5 काय येणार आहे, 5 9 जा 45 म्हणजे 9 येईल इथे, बरोबर. प्लस 20 × 4 किती येतं, 80 येतं, -12. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता हे 89 ॲडिशन पहिले, 89 - 12 आणि 89 - 12 काय घेतं, 9 - 2 = 7 आणि 8 - 1 = 7. सो आन्सर काय आलेला आहे, 77. सेकंड बघूयात. 38 - 8 × 2 डिवायडेड बाय 5 + 13. मग आता इथे आपण सॉल्व काय करायचं आहे, पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे हा आधी. सो इज इक्वल टू 38 - 8 किती येणार आहे, 30 × 2 डिवायडेड बाय 5 + 13. इथे ब्रॅकेटची काही गरज नाही. पुढे आता 30 × 2 डिवायडेड बाय 5 आलं आहे. सो इथे असा बॉडमास रूलमध्ये असं पण सांगतात की अगदी जर हे दोन्ही एकत्र आले, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, तर आधी मल्टिप्लिकेशन करून
आपण हे डिवाइड वगैरे तरी चालतं. सो 30 × 2 किती येणार आहे 60. कारण 2ला जर आपण 5ने डिवाइड करत बसलो तर आपलं पॉईंटमध्ये आन्सर येईल, मग परत 30ला मल्टिप्लाय करायला लागेल. सो हे सोपं आहे करायला. सो 30 × 2 इज 60 डिवायडेड बाय 5 प्लस 13. मग 60ला 5ने डिवाइड केल्यावर काय येतं 12 येतं. 12 5 60 आपल्याला माहिती आहे. सो 12 प्लस काय येणार आहे 13. मग इज इक्वल टू आन्सर काय आलेलं आहे 25. नेक्स्ट बघूयात थर्ड क्वेश्चन. हे प्रॉब्लेम्स आले एक्झाममध्ये सोडू नका, खूप सोपे आहे सोडवायला. फक्त रूलप्रमाणे जा, बॉडमास रूलप्रमाणे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 4/7 डिवायडेड बाय 32/21. चला आता हे डिवाइड करायचे. आपल्याला काय माहिती ह्याचा रेसिप्रोकल घेतल्यावर इथे मग साईन काय होईल मल्टिप्लिकेशन होईल. मग ते करून घेऊ दे आपण. 5/3 प्लस 4/7 इंटू जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा काय होतं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला येतो. सो 21/32. ठीक आहे. आता हे आपण आधी सॉल्व करून घेऊ. मग हे 5/3 असंच ठेवूयात आपण आणि प्लस आता इथे बघा 7 1 जा 7, 7 3 जा 21 आणि 4 1 जा 1 आणि 4 8 जा 32. बरोबर. म्हणजे मग इथे आपल्याला काय मिळालं आहे 3/8 मिळालं आहे. हे 1 आणि 1च आलं ना, सो हे गेलं. सो प्लस काय मिळालं आपल्याला 3/8. आता 3/8 आलं आहे. डिनॉमिनेटरचं सेम नसेल तर आपण ॲडिशन करू शकत नाही, म्हणजे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे सॉल्व करायला लागेल. मग इज इक्वल टू काय लिहायचं 5 × 8. आता मी एकत्रच करून दाखवते. प्लस 3 × 3 आणि डिनॉमिनेटर काय येणार आहे मग 3 × 8. दोन्हीचा डिनॉमिनेटर कॉमनच येणार आहे ना, तो लिहून घेतला. तर 5 8 जा 40 प्लस 3 3 जा 9 अपॉन 8 3 जा 24. म्हणजेच काय मिळालं आपल्याला आन्सर 49/24. ठीक आहे. हे झालं लिहून. चला लास्ट करूया ह्याच्यामधलं फोर्थ. हे थोडंसं मोठं आहे वाटतं. 3 × कर्ली ब्रॅकेटमध्ये 4 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 85 + 5 मायनस 15 डिवायडेड बाय 3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता काय करायचं ह्या कर्ली ब्रॅकेटमधले जो स्मॉल ब्रॅकेट आहे त्याच्यातला आधी सॉल्व करायचं. मग स्क्वेअर ब्रॅकेट आणि मग हा कर्ली ब्रॅकेट आणि मग × 3. ठीक आहे. सो हे 3 आता असंच ठेवायचं आहे आपण. मग आता हे कर्ली ब्रॅकेटमधलं 4 हे पण असंच ठेवूयात. त्याच्यानंतर हे 85 + 5 हे पण असंच ठेवूयात. सिम्पल करून दाखवते तुम्हाला मी. आता 15 डिवायडेड बाय 3 म्हणजे 3 5 जा 15 माहिती आहे, म्हणजे इथे काय येणार आहे -5. सो हा ब्रॅकेट सॉल्व झाला. मग +2 आणि कर्ली ब्रॅकेट. सो 3 × परत कर्ली ब्रॅकेट 4. आता हा स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करू आधी. मग तो काय येणार आहे 85 + 5 इज 90. ते पण करायची गरज नाही. +5 -5 कॅन्सल होईल डायरेक्ट. म्हणजे आतमध्ये काय राहतं फक्त 85 + 2 म्हणजे इज इक्वल टू काय येणार आहे 3 × काय येणार आहे कर्ली ब्रॅकेटमध्ये 4 × 85 + 2. बरोबर. मग आता हे सॉल्व करून घेऊ. 3 × 4 × 85 काय येतं 4 × 85. आता करून बघू पटकन. 85 × 4 4 5 जा 20 कॅरीओवरला 2 4 8 जा 32 + 2 इज 34. सो 340 येतं. सो 340 + 2 किती येणार आहे मग इथे 342. बरोबर. आता 342ला 3ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर येतं आहे 1226. ठीक आहे सोपं. एक एक ब्रॅकेट सॉल्व करत जायचा आणि मग आन्सर लिहित जायचं, म्हणजे तुमचा अजिबात चुकणार नाही. साईन फक्त नीट द्यायची. बघा साईन प्लस मायनस कुठे आहे ते फक्त नीट बघायचं आणि सॉल्व करायचं. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉल्व म्हणजे ह्याचा आपण आन्सर फाइंड करायचा आहे. तर 5/12 + 7/16. डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, म्हणजे मग काय करायला लागेल आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायला लागेल. पण आता इथे बघा हे तुमच्या HCF आणि LCM मधला हा प्रॉब्लेम आहे. तर ह्याच्यात काय करायचं पहिले ह्याचा LCM काढून घ्यायचा. म्हणजेच काय LCM म्हणजे दोघांमधला. आता 12चा समजा तुम्ही टेबल म्हणायला घेतला आणि 16चा म्हणायला घेतला तर पहिला नंबर दोघांमध्ये कॉमन कुठला येतो 48 येतो. 12 4 जा 48 आणि 16 3 जा 48. म्हणजे जर आपण 12ला 4ने डिवाइड केलं आणि 16ला 3ने डिवाइड केलं तर आपले डिनॉमिनेटर सेम येतील. मग ते पहिले करून घ्यायचं. तर इथे लिहून घ्या आधी सोल्युशनमध्ये LCM ऑफ 12 and 16 इज 48.
ठीक आहे. कारण तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून करत बसलात तर खूप मोठं होईल ते आन्सर. 5 × 16 प्लस 7 × 12 अपॉन 12 × 16. ठीक आहे. त्यापेक्षा हे सोपं आहे. हे LCM दोघांचा काढायचा, तो किती येतो आहे 48. मग आणि LCM डायरेक्ट काढत नाही बसायचा. मी काय सांगितलं, 12 आणि 16मध्ये टेबल म्हणायला लागला जो नंबर पहिला कॉमन येतो तो म्हणजे दोघांचा LCM. सो 48 LCM आला आहे. म्हणजेच मग आपण काय करायचं आहे, देअरफॉर 5 × 4 अपॉन 12 × 4 प्लस 7 × 3 अपॉन 16 × 3. म्हणजे आता हे झाले आपले डिनॉमिनेटर सेम. 12 4 जा 48 आणि 16 3 जा 48. सो इज इक्वल टू 20 अपॉन 48 प्लस 21 अपॉन 48. म्हणजेच काय झालं, 2 + 2 41 अपॉन 48. दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक आहे. चला सेकंड बघूयात. 3 and 2 upon 5 minus 2 and 1 upon 4. चला आता हे पहिले नॉर्मल ह्याचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूयात हे. सो 5 3 जा 15 + 2 इज 17 upon 5 मायनस 4 2 जा 8 8 + 1 इज 9 9 upon 4. आता परत ह्याचे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, ह्याचा LCM काढता येणार नाही. ह्याचा LCM काय येणार आहे, 5 4 जा 20. सो हे करून घ्यायचं, पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो इज इक्वल टू 17 × 4 अपॉन 5 × 4 मायनस 9 × 5 अपॉन 4 × 5. सो इज इक्वल टू 7 × 4 किती 68 मायनस 9 5 जा 45 डिवायडेड बाय काय येणार आहे 20. सो ह्याचा आन्सर काय येतं, 8 - 5 इज 3 and 6 - 4 is 2. So 23 upon 20. चला थर्ड वन काय आहे, 12 upon 5 into -10 upon 3. आता -10 upon 3 आणि मल्टिप्लिकेशनचा साईन आहे, म्हणजे पूर्ण आन्सरला साईन काय येणार आहे मायनस. आणि मग मायनस काय होणार आहे, हे करताना सॉल्व कसं करायचं, -12 × 10 अपॉन 5 × 3. सो -12 × 10 किती येतं 120 आणि 5 × 3 इज 15. 15च्या टेबलमध्ये 120 येतं, काय येतं 15 8 जा 120. सो आन्सर काय येणार आहे -8. ठीक आहे. फोर्थ करूयात. 4 and 3 upon 8 डिवायडेड बाय 25 upon 18. आता ह्याचा रेसिप्रोकल करून घेऊ. हां, रेसिप्रोकल कशाचा, कुठल्या नंबरचा करायचा, कायम डिव्हिजनच्या या साईडचा, राईट साईडचा. सो आधी हे पण सॉल्व करून घेऊ, हे नॉर्मल फ्रॅक्शन करून घेऊ. 8 4 जा किती आहे 32 प्लस 3 किती येणार आहे 35 upon 8. आणि ह्याचा रेसिप्रोकल केल्यावर काय येणार आहे 18 upon 25. सो आता हे सॉल्व करूयात. तर हे सिम्पल ह्याच्यामध्ये दाखवलं तुम्हाला. 35 म्हणजेच काय 5 × 7 अपॉन 8 इंटू 18 म्हणजेच काय 2 × 9 अपॉन 25 म्हणजे काय 5 × 5. म्हणजे ह्याच्यात बघा कॅन्सल काय काय होतं आहे. 8 म्हणजे पण आपण 2 and 4 लिहू शकतो. ठीक आहे, पुढच्या ह्याच्यात लिहून देते मी. इथे बघा कॅन्सल काय काय होतं आहे, 5 कॅन्सल होतो आहे. त्याच्यानंतर इथे 2 1 जा 2 2 4 जा 8 बरोबर. सो इथे 4 येणार आहे, म्हणजे इथे काय आला होता 7 upon 4 इंटू 9 upon 5. म्हणजेच काय झालं 7 × 9 upon 4 × 5. सो काय आलं आहे हे 63 upon 20. सो हे फायनल आन्सर आलं आहे आपलं. नेक्स्ट बघू आता. चला पुढचा आपला क्वेश्चन आहे तो कन्स्ट्रक्शनचा आहे. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC सच दॅट मेजर ऑफ अँगल A इज 55, B इज 60 आणि लेंथ हे बी किती दिलेली 5.9 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला पहिले काय करायला लागेल, एक रफ फिगर आपण काढून घेऊ. इथे ही 5.9 आपल्याला लेंथ घ्यायला लागेल. ठीक आहे, त्याला नाव काय आहे AB. सो A अँगल जो आहे तो किती आहे 55 डिग्री, म्हणजे तो इथे ॲक्यूट अँगल येईल कुठेतरी या साईडला. त्याच्यानंतर 60 डिग्री इथून येणार आहे आपण मेजर करणार. सो हा पण ॲक्यूट अँगल इथे कुठेतरी. सो हे जेव्हा जॉईन होणार तेव्हा आपल्याला इथे काय मिळणार आहे C पॉईंट मिळणार आहे. सो तर ही रफ फिगर काढली. आता आपण मेन फिगर काढून घेऊ. सो पहिले काय आहे 5.9 डिग्रीची आपण लाईन काढून घेऊ आधी. .9 म्हणजे काय 6च्या अगदी पहिली आधीची एक लाईन 5.9 टू 0 पर्यंत. ठीक आहे, हे झालं 5.9 सेंटीमीटर आणि नाव काय आहे याला A आणि B.
ठीक आहे. आता ए आपल्याला काय सांगितलं आहे 55 डिग्री. सो हे इथे ठेवलं बरोबर लाईनच्या सुरुवातीला. आणि 50 काय 10 20 30 40 50 आणि 60 आणि 50च्या मध्ये कुठला येणार अँगल 55. सो इथे मार्क करून घेतलं. आणि बी काय सांगितलं आपल्याला 60. सो तो पण मार्क करून घेऊ म्हणजे दोन्ही लाईन एकत्र काढता येतील, वेळ वाचेल. सो 60 कुठपासून सुरुवात करायचं आहे, बी इथे अँगल आहे. सो इथपासून लाईन कुठे गेलेली या साईडला. सो 0 इथपासून घेणार आहे आपण. ठीक आहे. सो 0 10 20 30 40 50 60. सो इथे येणार आहे 60. सो इथे मार्क करून घेतलं आपण. आता आपण लाईन काढून घेऊयात दोन्ही. सो एची लाईन इथे येणार आहे पासून आणि हा 60 डिग्री अँगल. ठीक आहे. ह्याला ॲरो करा आणि हा नाव येणार आहे सी. सो इथे लिहून घ्या 55 डिग्री आणि बी अँगल आहे 60 डिग्री. झालं. नेक्स्ट बघूयात 9th क्वेश्चन काय आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ट्रायंगलचाच आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ सच दॅट लेंथ ऑफ, म्हणजे तिन्ही साईडच्या लेंथ दिलेल्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर पहिले आपण ही जी मोठी आहे 7.7 ती आधी खाली घेऊयात. तुम्ही 3.7 आधी घेतली तरी चालणार आहे, काही फरक पडणार नाही, फिगर सेमच येणार आहे. पण मी आता ही घेते आहे YZ घेते आहे खाली. YZ काय येणार आहे 7.7. मग त्याच्यानंतर Y आणि X किती आहे, म्हणजे हे XY आहे 3.7. ठीक आहे. सो इथे कुठेतरी येईल 3.7. आणि XZ किती येणार आहे 6.3. सो इथे XZ आपण असं 6.3 अशी येईल इथे कुठेतरी. ठीक आहे. सो असा ट्रायंगल तयार होतो आहे. आता आपण मेन ट्रायंगल काढूयात. आणि ह्याला आता काय लागणार आहे तुम्हाला, राऊंडर लागणार आहे. तर पहिले आपण काढून घेऊ 7.7. 7.7 म्हणजे 7.5च्या पुढे 2 लाईन्स. ठीक आहे. ही काय झाली 7.7 सेंटीमीटर. नाव देऊयात Y अँड Z. आता Y आणि X काय आहे 3.7 आहे. सो आपण हे कशाने करायचं आता, राऊंडरनी. 3.7. सो इथे वायवर तुमची ह्याची टीप येईल राऊंडरची आणि आर्क काढून घ्यायचा आहे इथे. ठीक आहे. मोठा आर्क काढा, कारण इथला कुठे येणार आपल्याला माहिती नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे XZ आहे 6.3 सेंटीमीटर, म्हणजे 6च्या पुढच्या 3 लाईन्स. 6.3. सो हे झेडवर तुमचं ह्याची राऊंडरची टीप येईल आणि इथे याला या आर्कला कट होईल. ठीक आहे. आता या लाईन्स काढून घेऊ आपण. बरोबर जिथे ह्या इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटवरनंच घ्यायचं आहे. आणि याला नाव द्या X. आणि इथे लिहून घ्या XY किती आहे आपली 3.7 सेंटीमीटर आणि XZ किती आहे 6.3 सेंटीमीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात 10th क्वेश्चन. चला 3rd क्वेश्चन बघा. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR सच दॅट मेजर ऑफ अँगल P इज 80, मेजर ऑफ अँगल Q इज 70 अँड QR इज 5.7. मग आता आपला QR काढायचा आहे. म्हणजे मग आता इथे आपण QR काढू. ही लाईन आपण समजा QR काढली. ठीक आहे. 5.7. पण Q आपल्याला अँगल 70 डिग्री माहिती आहे, पण Rचं आपल्याला माहीत नाही. त्यामुळे ही लाईन आपण कशी काढणार. पण अँगल P दिलेला आहे, तो P कुठे येईल इथे आपल्याला माहीत नाही. ही लाईन काढल्याशिवाय आपल्याला P माहीत नाही. सो R अँगल आपण कसा काढू शकतो, आपल्याला माहिती आहे तिन्ही अँगलची ॲडिशन 180 आहे. मग त्याच्यावर जर 2 अँगल आपल्याला माहिती आहे तर आपण तिसरा अँगल काढू शकतो. तो आधी R अँगल आधी आपण काढून घेऊ आणि मग आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू. सो इथे मग काय येणार आहे मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q प्लस मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू किती आहे 180. आपल्याला हे माहिती आहे सगळ्यांना फॅक्ट. सो देअरफॉर P किती आहे दिलेला 80 प्लस Q आहे 70. R माहिती आहे का नाही. सो तो अँगल R तसाच राहील इज इक्वल टू 180. सो देअरफॉर अँगल R इज इक्वल टू किती येणार आहे 80 प्लस 70 इज 150. सो 180 आणि हे इकडे गेल्यावर काय होणार आहे 150. सो म्हणजे आपला अँगल R किती मिळाला आहे 30 डिग्री. म्हणजे आता हे 2 अँगल आपण काढल्यानंतर आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येईल. सो तो करूयात. तर इथे मावेल का ट्रायंगल. ठीक आहे. QR घेऊयात 5.7. सो इथे मी काढते आता 5.7.
5.7 म्हणजे 5.5च्या पुढच्या 2 लाईन्स. 5.7 Q अँड R. मग आता Q आपल्याला माहिती आहे किती आहे. Q 70 डिग्री. सो तो आधी मार्क करून घेऊ 70 डिग्रीला. इथे येत आहे 70 डिग्री. ठीक आहे. आता R आपण काढला आहे 30 डिग्री. सो ते पण मार्किंग करून घेऊ. सो इथून येणार आहे ना 0 टू इथे 30 म्हणजे इथे मार्किंग येईल आरचं. आता हे आपण जॉईन करून घेऊ लाईन्स. ठीक आहे. सो इथे काय आलेलं आहे, पी इथे आलेला आहे. आता पी अँगल आपण किती किती दिलेला होता, 80 दिलेला होता. मग तो बघा 80 येतोय का. इथे समजा ठेवला आपण तर इथे बघा बरोबर इथे मध्ये ठेवलं तर इथपासून सुरू केलं तर बरोबर दिसतं इथे 80 डिग्री येतोय. म्हणजे आपली फिगर बरोबर आली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. चला पुढचा बघा कन्स्ट्रक्शन काय आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल EFG फ्रॉम द गिवन मेजर्स. अँड लेंथ ऑफ FG इज 5 सेंटीमीटर, EFG इज 90 आणि EG इज 7 सेंटीमीटर. आता लेंथ ऑफ FG दिलेलं आहे आणि आपला अँगल F काढायचा आहे. सो आपण पहिले लेंथ हे काढून घेऊ. ते रफमध्ये काढून दाखवते. म्हणजे ही FG समजा आपण काढली, किती येणार आहे ही 5 सेंटीमीटर आणि अँगल F किती आहे 90 म्हणजे हा स्ट्रेट अँगल येईल असा. ठीक आहे. आणि EG म्हणजे इथे कुठेतरी 7 हे आपण कशाने काढणार आहे मग राऊंडरने. सो इथे कुठेतरी E पॉईंट येईल. ठीक आहे. आता आपण मेन फिगर काढूयात, कन्स्ट्रक्ट करूयात. पहिले किती घ्यायचं आहे मग FG किती घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर फक्त झालं 5 सेंटीमीटर FG. आणि अँगल F किती आहे EFG इज 90. सो 90ला मार्क करून घेऊ इथे. आणि आता हे जे आहे EG म्हणजे इथे कुठे जो E पॉईंट येणार आहे तर EGचं अंतर किती दिलेलं आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला ते कशाने काढायला लागेल राऊंडरने काढायला लागेल. सो इथे 7 सेंटीमीटर घ्या राऊंडरवर आणि इथे Gवर ठेवून इथे आर्क काढून घ्या. मग सो जिथे आर्क इंटरसेक्ट होतो या लाईनला तो आपला पॉईंट आहे EG. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. इथे काय येणार आहे E आणि ह्याचं किती दिलेलं आहे 7 सेंटीमीटर आणि हा आहे 90 डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट बघूया 12 नंबरचं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इन ट्रायंगल LMN LM इज 6.2, अँगल M इज 60 डिग्री आणि MN इज 4 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल LMN. तो आता LM आपण काढून घेऊयात 6.2 सेंटीमीटर. 6.2 म्हणजे काय, जे 6 आहे त्याच्या पुढे फक्त 2 लाईन्स 6.2. सो इथे 6.2 सेंटीमीटर आलं. हे काय आहे नाव ह्याचं L अँड M. आता अँगल कुठला दिलेला आहे LMN दिलेला आहे म्हणजे M अँगल आहे तो 60 डिग्री दिलेला आहे. सो ते आधी मार्किंग करून घेऊ 60 डिग्रीवर. सो इथपासून कुठे येणार 60 कुठे येणार आहे इथे येतं आहे. सो हे मार्क करून घेतलं इथे. आणि त्याच्यानंतर ही लाईन काढून घेऊ आधी. ठीक आहे. ही लाईन काढल्यानंतर पुढचं काय दिलेलं आहे MN. M आणि N 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. सो ते कशाने करायचं आहे राऊंडरनी आणि मग ती लाईन इथून जॉईन करायची आहे. सो राऊंडरवर घ्या 4 सेंटीमीटर. इथे आर्क काढून घ्या. मग हा पॉईंट काय झाला N झाला. त्याच्यानंतर मग हा आणि हा पॉईंट जोडला की आपला ट्रायंगल तयार होईल. ठीक आहे. हा LN झाला. सो इथे लिहून घ्या इथे 60 डिग्री आणि MN किती आहे 4 सेंटीमीटर. चला 13 क्वेश्चन बघूयात.